नमस्कार. विजेच्या या अदृश्य पण शक्तिशाली दुनियेत तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा दोन गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या विजेवर नियंत्रण ठेवतात. खरं तर त्या आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहेत, पण आपण कधी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. चला तर मग आज याच रहस्याचा उलगडा करूया. कधी विचार केलाय का की आपण कुठलीही भीती न बाळगता स्विच ऑन करतो किंवा मोबाईल चार्जरला लावतो? कसं काय शक्य आहे? याचं उत्तर आहे दोन प्रकारच्या पदार्थांच्या एका जबरदस्त पार्टनरशिपमध्ये. एकी विजेला मार्ग दाखवते तर दुसरी आपल्याला त्या विजेपासून वाचवते. चला पटकन बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत. आपण अगदी बेसिक गोष्टींपासून सुरुवात करून या संकल्पना किती महत्वाच्या आहेत इथपर्यंत पोहोचणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. ठीक आहे. तर विजेचा प्रवाह समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्या पदार्थांना समजून घ्यावं लागेल जे विजेला वाहू देतात आणि जे तिला थांबवतात. हे दोन घटकच खरं तर आपल्या संपूर्ण इलेक्ट्रिकल जगाचा पाया आहेत. कंडक्टर म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर तो इलेक्ट्रॉन्ससाठी एक मोकळा सुपरफास्ट हायवे आहे. जसा हायवे गाड्यांना वेगाने जाऊ देतो, तसाच कंडक्टर विजेच्या प्रवाहाला म्हणजेच इलेक्ट्रॉन्सना कमीत कमी अडथळा आणून वाहू देतो. आणि याच्या अगदी उलट असतो इन्सुलेटर. जर कंडक्टर हायवे असेल तर इन्सुलेटर म्हणजे एक मजबूत संरक्षक भिंत. तो विजेच्या प्रवाहाला अडवतो आणि त्याला चुकीच्या दिशेने जाण्यापासून रोखतो. आपल्या सुरक्षेसाठी हा खूप महत्वाचा आहे. चला तर मग आता जरा खोलात शिरूया आणि विजेच्या या सगळ्यात चांगल्या मित्रांना म्हणजे कंडक्टर्सना जवळून ओळखूया. नक्की काय असतं यांच्यामध्ये ज्यामुळे वीज यांच्यातून इतक्या सहजपणे वाहते? हे बघा, हे गुणधर्म म्हणजे इंजिनियरसाठी एक चेकलिस्टच आहे. कमी विशिष्ट प्रतिकार म्हणजे विजेच्या प्रवाहाला कमीत कमी विरोध. उच्च ताणशक्ती म्हणजे तार वाकवली तरी ती तुटणार नाही. आणि गंज प्रतिरोधक म्हणजे ती जास्त काळ टिकेल. थोडक्यात काय तर उत्तम प्रवाह, मजबूती आणि टिकाऊपणा हेच एका चांगल्या कंडक्टरचं रहस्य आहे. आता कंडक्टर्सचा राजा कोण? तर चांदी. तिच्यामधनं वीज अगदी मक्खनसारखी वाहते, सगळ्यात उत्तम. पण ती इतकी महाग आहे की तिचा वापर फक्त खास ठिकाणीच केला जातो, जसं की महागड्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये, जिथे थोडाही करंट लॉस परवडणारा नसतो. आता बोलूया तांब्याबद्दल. हा आहे इलेक्ट्रिकल जगाचा खरा वर्क हॉर्स. तांब्यामध्ये उत्तम चालकता आणि परवडणारी किंमत यांचा एकदम परफेक्ट बॅलन्स आहे. म्हणूनच आपल्या घरातील वायरिंगपासून ते मोठ्या मोटर्सपर्यंत सगळीकडे तांब्याचाच बोलबाला आहे. बरं, जेव्हा वीज खूप लांब पोचवायची असते, जसं की मोठमोठ्या पॉवर लाईन्समधून, तेव्हा ॲल्युमिनियमचा वापर होतो. का? कारण ते तांब्यापेक्षा हलकं आणि स्वस्त आहे. त्यामुळे मोठ्या विजेच्या खांबांवर लांब अंतरापर्यंत तारा ओढणं सोपं आणि किफायतशीर ठरतं. आणि हे उदाहरण तर खूपच इंटरेस्टिंग आहे. नायक्रोम हा एक असा स्पेशल कंडक्टर आहे जो फक्त वीज वाहून नेत नाही, तर मुद्दाम त्या विजेचं उष्णतेत रूपांतर करतो. त्याचा हाच गुणधर्म त्याला आपल्या घरातल्या टोस्टर, इस्त्री आणि हीटरसाठी एकदम परफेक्ट बनवतो. चला, आत्तापर्यंत आपण पाहिलं की वीज कशी वाहते, पण तितकंच महत्वाचं आहे की ती कशी थांबवली जाते. आता या कथेच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया, इन्सुलेटर्सकडे, जे इलेक्ट्रिकल सेफ्टीचे खरे हिरो आहेत. तर इन्सुलेटरचं काम कंडक्टरच्या एकदम उलट आहे. त्याला विजेला जास्तीत जास्त अडथळा आणायचा आहे. उच्च डायलेक्ट्रिक शक्ती म्हणजे काय तर अचानक व्होल्टेज वाढलं तरी तो ते सहन करू शकतो, ब्रेक होत नाही. थोडक्यात तो प्रत्येक परिस्थितीत मजबूत राहतो आणि आपलं संरक्षण करतो. आता हा तक्ता खूप महत्वाचा आहे. यावरून आपल्याला कळतं की प्रत्येक इन्सुलेटर सारखा नसतो. त्यांना त्यांच्या तापमान सहन करण्याच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या वर्गांमध्ये विभागलं जातं. म्हणजे एखादं उपकरण किती गरम होऊ शकतं यावरून ठरवलं जातं की त्यासाठी कोणत्या वर्गाचा इन्सुलेटर वापरायचा. आणि हे चित्र बघा, एकदम परफेक्ट उदाहरण आहे. मध्यभागी आहे तांब्याचा कंडक्टर जो विजेसाठी हायवे आहे आणि त्याच्या सभोवताली आहे प्लास्टिकचं इन्सुलेटर जे गार्डरेलचं काम करते. या दोघांशिवाय कोणतीही वायर किंवा केबल बनूच शकत नाही. खरं तर आपण हे इन्सुलेटर्स रोज बघतो. विजेच्या खांबांवर दिसणारे ते चिनी मातीचे मोठे इन्सुलेटर पोर्सिलिनचे असतात आणि आपल्या घरातले स्विचेस आणि सॉकेट्स हे बॅकेलाइट नावाच्या एका मजबूत इन्सुलेटरपासून बनलेले असतात. आतापर्यंत आपण दोनच प्रकार पाहिले, एक जो वीज वाहू देतो आणि दुसरा जो अडवतो. पण थांबा, कथेत एक ट्विस्ट आहे.
एक तिसरा प्रकार आहे जो या दोन्ही भूमिका निभावू शकतो. सेमीकंडक्टर. हे नावच सगळं सांगतं. हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा आत्मा आहेत. हे असे जादुई पदार्थ आहेत जे कधी कंडक्टरसारखे वागतात तर कधी इन्सुलेटरसारखे. त्यांच्या ह्याच स्विचिंगच्या क्षमतेमुळे ते आपल्या स्मार्टफोनपासून ते लॅपटॉपपर्यंत सगळ्या डिव्हाइसचे ब्रेन आहेत. ह्यापैकी सिलिकॉन हे नाव तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, नाही का? आजच्या कम्प्युटर चिप्स, प्रोसेसर्स, जवळजवळ सगळी स्मार्ट उपकरणं याच सिलिकॉनवर आधारलेली आहेत, जो जगातला सर्वात प्रसिद्ध सेमीकंडक्टर आहे. तर मग कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टरबद्दल आपण बरीच माहिती घेतली, पण या सगळ्याचा सार काय आहे? चला ते पाहूया. चला, एका नजरेत हा फरक स्पष्टपणे समजून घेऊ. एकीकडे आहे कंडक्टर, जो विजेचा मार्ग मोकळा करतो, तो ऊर्जेसाठी आवश्यक आहे. आणि दुसरीकडे आहे इन्सुलेटर, जो आपल्याला सुरक्षित ठेवतो, तो सुरक्षेसाठी आवश्यक आहे. दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की हे दोन वेगवेगळे नाहीत, तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कंडक्टरशिवाय वीज पोहोचणार नाही आणि इन्सुलेटरशिवाय ती सुरक्षितपणे वापरता येणार नाही. त्यांची हीच पार्टनरशिप आपलं आयुष्य सोपं आणि सुरक्षित बनवते. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, जसजसं आपलं तंत्रज्ञान प्रगत होत जाईल तसतसं आपल्याला अधिक कार्यक्षम मटेरियलची गरज लागेल. जरा विचार करा, भविष्यातील सुपरफास्ट कम्प्युटिंग किंवा मंगळावरच्या मोहिमांसाठी आपल्याला कोणत्या नवीन, अविश्वसनीय कंडक्टर आणि इन्सुलेटरचा शोध लावावा लागेल.